धुरंधर चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. इन्स्टा, फेसबुकला रील आणि यूट्यूबवर अनेक शॉर्ट्स तयार केले जात आहेत, ज्यात प्रत्येक जण पाकिस्तानात स्पाय अर्थात गुप्तहेर म्हणून काम करताना कशी चूक करू शकतो हे त्यात दाखवलेलं आहे. सिनेमा म्हणून ठीक आहे, पण 350 वर्षापूर्वी कुठलंही तंत्रज्ञान अवगत नव्हतं त्यावेळी हेरगिरी करणं किती कठीण काम असेल याचा विचार कधी केलाय का? हो, आज आपण सांगणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्याबद्दल. बहिर्जी नाईक हे पात्र इतिहासाला न सुटलेलं एक कोड आहे. हेच कोड आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारूप. मूळ बहुरूपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलण्यात पारंगत असलेले बहिर्जी नाईक यांना त्यांचे या कलेतील कौशल्य पाहूनच मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या गुप्तहेर खात्यात सामील करून घेतले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दिवसभर बहुरोप्याचे खेळ करून पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याही नकला आणि वेषांतर करण्यात अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले आणि स्वराज्य निर्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले. बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत आदी कुठलेही वेषांतर करण्यात पटाईत होते. पण फक्त वेषांतरच नाही, तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य देखील त्यांच्याकडे होतं. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात वेषांतर करून जात व खुद्द आदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत. यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता आणि चातुर्य दिसून येतं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ 3 ते 4 हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांचं नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरात अगदी हुशारीने पसरवलेले होते. चुकीची माहिती देणाऱ्यास कडेलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फक्त नाईकांच्या गुप्तहेरांनाच कळे. त्यात पक्ष्यांचे, वाऱ्यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असला तरी त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहीत असायचं. त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवत. असं म्हटलं जातं की महाराजांच्या दरबारात नाईक जर वेषांतर करून आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची समजूत असायची. बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत, दांडपट्ट्यात ते माहीर होते. कारण गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहीत होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करत. शत्रूचे गुप्तहेर कोण, ते काय करतात ह्याची देखील माहिती ते ठेवत. तसंच त्यांच्याकडे एखादी अफवा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम देखील ते चतुराईने करत. फक्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पूर्ण माहिती ते ठेवत. छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले तिथे आधीच नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते. कारण महाराजांना काही दगाफटका होऊ नये याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले 450 गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपऱ्यात लपवलेले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजल खानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा किंवा सुरतेची लूट असू द्या, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक हे महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इत्थंभूत माहिती महाराजांना दिली होती. बऱ्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्ल्याचा विचार करून पाऊल टाकत. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते. सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज नावाचा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारी समोरच्या भिकाऱ्यात त्याला साम्य आढळलं. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसं नमूद देखील केलंय. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अशा रीतीने बहिर्जी नाईकांबद्दल उल्लेख आहे, पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत. महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धांत मांडले गेलेले आहेत
त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधानमंत्री परिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचं म्हटलंय. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धांत कौटिल्य मांडतो. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्या द्रष्ट्या राजाचे गुप्तचर या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेर व्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेत प्रबळ करण्यासाठी सर्व प्रयत्न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनी सुद्धा शिवरायांच्या हेर व्यवस्थेचं कौतुक केलेलं आहे. शिवरायांचा जाणता राजा असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत जाणते ठेवण्याचे काम याच हेर व्यवस्थेने चोखपणे बजावलेले होते. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेर व्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता याला साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी केली. बहिर्जी नाईक यांच्या पूर्व इतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत, मात्र ते आहेत. शिवाजी राजांनी 18 पगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली. त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या कोल्ह्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणाऱ्यास शिवरायांनी इनाम जाहीर केले. तेव्हा बहिर्जी नाईक यांनी सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात. तर शिमग्याचा खेळ पाहत असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत, पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित. स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजल खानाचे. शिवरायांनी ज्या धीरोदात्तपणे अफजल खानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोडच नाही. पण याच वेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेर खात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. अफजल खान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदळ, हत्ती, तोफ, दारुगोळा किती आहे, त्याच्याजवळचे लोक कोण, इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इत्यादी विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली. इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजास जीवे मारण्याचा आहे असा निसंदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावत ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेर खात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील खानाने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहेच. पन्हाळ्यावरून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीदकडे जाते, तसेच ते बहिर्जी यांच्याकडे देखील जाते. शाहिस्तेखान प्रसंगात देखील त्यांच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदाहरणार्थ, रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यापर्यंत जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे. हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला, पण तो बंद आहे हे ऐनवेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती. तसेच रमजानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इत्यादी तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला करण्याची योजना आखली आणि ती यशस्वी देखील केली. खरं तर राजे सहिष्णू वृत्तीचे होते, पण राज्यावर आलेले संकट नष्ट करण्यासाठी त्यांनी रमजान महिना संपण्याची वाट पाहिली नाही. शाहिस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे 20,000 सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता. तीच गत सुरतेच्या लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी यासाठी की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती.
आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता, त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे 150 कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मोगलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते, त्यामुळे बाहेरून कुमक मिळण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना 3 ते 4 महिन्याआधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले. बहिर्जी नाईक भिकाऱ्याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेचे संरक्षण सज्जतेबरोबरच संपत्तीच्या ठाव ठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी सुरतचा सुभेदार इनायत खानास जे निर्वाणीचे पत्र दिले, त्यात हाजी सय्यद बेग, बहिर्जी बोहरा, हाजी कासिम इत्यादी धनिकांची नावे दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावे देखील माहीत आहेत हे जेव्हा या लोकांस कळाले, तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटी दरम्यान दानशूर व्यक्ती, मिशनरी यांना उपद्रव केला नाही. केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ 3 दिवसात सुरत मोहीम यशस्वी केली. त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे. आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे 700 मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या इंटेलिजन्सची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा झाला असता. शिवाजीस नवीन हवेलीत पाठवून तेथे त्याचा खून करण्याचा औरंगजेबाचा आदेश असल्याचे बहिर्जी यांनी कळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी जलद हालचाल केली. या संपूर्ण योजनेत बहिर्जी यांचा सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होणे शक्यच नव्हते. शत्रूस गुंगारा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी परतीचा प्रवास उलट दिशेने सुरू केला. त्यानुसार ते प्रथम मथुरेला गेले. तेथून अलाहाबाद, बुंदेलखंड, खानदेश, गोंडवन, गोवळकोंडा असा कठीण वेडावाकडा प्रवास करून ते राजगडावर येऊन पोचले. हा मार्ग निश्चित करताना आणि प्रत्यक्ष प्रवासात बहिर्जी यांचे हेर खाते राजांच्या अवतीभोवती असणार आणि त्यांनी पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतर राजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चित. शिवरायांचे संपूर्ण जीवन धकाधकीने आणि रोमहर्षक प्रसंगांनी भरलेले आहे. जिथे फक्त पराजय शक्य आहे अशा अनेक प्रसंगात शिवाजी महाराजांनी विजय मिळवलेला आहे. शिवाजी महाराजांनी बहुतांश लढाया युक्तीने लढलेल्या असून लढाईपूर्वी शत्रूची संपूर्ण माहिती मिळवण्यावर भर दिला आणि त्यानुसार आपली व्यूहरचना केली. बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुलखात आणि परमुलखात देखील साधू, बैरागी, भिकारी, सोंगाडे, जादूगार अशा वेशात फिरत असत आणि इत्यंभूत माहिती घेत असत. या हेरांचे नजरबाज, हेजीब असे उल्लेख अस्सल कागदपत्रात आढळतात. महाराजांच्या दूरवर पसरलेल्या सैन्यात आणि गडकिल्ल्यांवर माहितीची देवाणघेवाण करणे आणि त्यात समन्वय साधणे हे काम बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने साध्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक रोमहर्षक विजयाचा पाया बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याने घातला असे म्हणल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही आणि असे म्हटल्याने कोणावर अन्यायही होणार नाही. शिवाजी महाराजांनी देखील त्यांचे महत्त्व ओळखून हेरखाते प्रबळ करण्यावर भर दिला. अष्टप्रधान मंडळात हेरखात्याला स्वतंत्र स्थान देण्यात आलेले नव्हते, तरी बहिर्जी यांना सरदारकीचा दर्जा दिला आणि हेरखात्यास साधन सामग्री आणि द्रव्याची चिंता भासू दिली नाही. बहिर्जी यांच्या नेतृत्वाखाली साधारण 3000 हेर कार्यरत होते असे इतिहासकार मानतात. हे हेर खाते इतके सक्षम होते की समकालीन इतिहास फंदफितुरीने भरलेला असून देखील शिवाजी महाराजांना बहिर्जी नाईकांमुळे संपूर्ण कारकिर्दीत एकदाही दगा फटका झालेला आढळून येत नाही. इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो, तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवलाय. बहिर्जी नाईक यांनी माहिती तंत्रज्ञानाची एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही त्या काळातील सर्वश्रेष्ठ हेर यंत्रणा होती हे निर्विवाद सिद्ध होते. आज आपणास आदिलशहाचा हेर कोण होता, औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते. इतिहास संशोधक त्यांची नावे कदाचित सांगू शकतील, पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते ते बहिर्जी नाईक. गुप्तचर, मग ते कोणत्याही काळातील असोत, त्यांना ग्लॅमर नसतं. कारण ते हातात उघडी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात. सेना लढाईत लढते, पण गुप्तचरांना शांततेच्या काळात देखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धीची असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते, पण ते सोंग वठवणे कठीण काम असते. त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो.
गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते हे मान्य करावे लागेल. बहिर्जी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आत्ताच्या हेर व्यवस्थांची तुलना करताच येणार नाही. रॉ बरोबर त्याची तुलना करणे हास्यास्पद ठरेल. ISI, CIA शी तुलना करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. मोसादची त्याची तुलना करता येईल, पण ती उलट्या बाजूने करावी लागेल. म्हणजे मोसाद म्हणजे इस्रायलचे बहिर्जी असे म्हटल्यास ते जास्त चपखल ठरेल. जेम्स बॉन्ड असो किंवा शेरलॉक होम्स ही दोन्ही पात्रे कल्पनेतील आहेत, परंतु साहित्य आणि दृकश्राव्य माध्यमांच्या ताकदीमुळे ही दोन्ही पात्र वास्तवातील वाटतात. ब्रिटिशांनी तर बेकर स्ट्रीटवर शेरलॉक होम्सचे घर वसवले आणि लोक ते पाहण्यास जातात. जेम्स बॉन्ड किंवा शेरलॉक होम्स पुस्तकात, सिनेमात जी कामगिरी त्यांनी केलेली आहे त्याहून सरस कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे. हे इतिहासात डोकावल्यावर आपल्या लक्षात येते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून वावरलेले हे व्यक्तिमत्व आपल्या साहित्यात आणि दृकश्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेले. भालजी पेंढारकर दिग्दर्शित बहिर्जी नाईक हा 1943 सालचा सिनेमा, 2-4 छोटेखानी पुस्तकं, भूपाळगड तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिनी धरणाला दिलेले बहिर्जी नाईक सागर हे नाव, हीच काय ती आपण या सर्वोत्कृष्ट हेरास वाहिलेली आदरांजली. बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. भूपाळगडावर हेरगिरी करताना त्यांचा मृत्यू झाला. लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात. बाणूरगड महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकास आहे. इथून पुढे सोलापूर जिल्हा सुरू होतो. मराठी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी इथे आहे. 21व्या शतकात गुप्तचर यंत्रणाबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झालाय, त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश अपयशाचं एक महत्त्वाचं सूत्र मांडलं. ते सूत्र म्हणजे अज्ञात राहणं. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी नाईक तसेच अज्ञात राहिले, पण ते अज्ञात राहिले म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले, याचे उत्तर ना इतिहासकारांजवळ आहे ना दस्तूर खुद्द इतिहासापाशी. बाकी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली, तुमची मतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभला सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.